9 मार्च 2025 रोजी सावरकर भवन या ठिकाणी जो मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला होता। हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं देखणा असा स्वरूपामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। परंतु मातंग समाजातून बौद्ध धर्मामध्ये गेलेले प्रवृत्त साठे या थोर साहित्यिकांना याच्यावरती आक्षेप घेण्यामध्ये त्यांना या ठिकाणी आनंद आणि मनाचा त्यांना फार मोठा असा गौरव वाटला। मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रबुद्ध साठे यांना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं मातंग समाजामधून बौद्ध धर्मामध्ये आपण प्रवेश केला, त्या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहात। परंतु मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये आपण कुठली अशी ठोस कृती या ठिकाणी केलेली आहे ती आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळवावं। ज्या प्रकारे तुमच्या बुद्धीची कीव अशी करावीशी वाटते की आपण RSS आणि समरसता विभागाला आपण या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने संबोधलं, त्यांना दलाल म्हणून संबोधलं। अहो, तुम्ही साहित्यिक आहात, तुमच्या बुद्धीची पातळी आम्हाला या ठिकाणी कळलं, तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या मेंदूमध्ये पाणी झालेलं आहे हे तुमच्या व्हिडिओमधून आम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे। तुमच्या मेंदूतील पाणी हे कमी झालंय हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी कळलेलं आहे। कारण ज्या मातंग समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती व्हावी म्हणून RSSच्या माध्यमातून समरसता विभागाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहे आणि अलीकडच्या काळामध्ये मातंग समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होत असलेली तुमच्यासारखे बौद्ध धर्मामध्ये गेलेल्या मातंग समाजातल्या महावीरांना हे पटत नाहीये। वास्तविक पाहता मातंग समाजातील काही बांधव हे ख्रिश्चन धर्मामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये RSSच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन धर्म जागरण समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना घर वापसी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। निश्चित त्यांचा आम्ही घर वापसी करत नाहीये, त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती, वैद्यकीय मदत त्यांच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करतोय। प्रबुद्ध साठे, तुमची बुद्धी तुम्हाला अजूनही फार मोठा अभ्यास करण्याची या ठिकाणी गरज आहे। ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार समाजाबाबत, बहुजन समाजाच्या संदर्भात, मराठा समाजाच्या संदर्भात, अखंड 12 बलुतेदार समाज बांधवांच्या संदर्भामध्ये ही घटना लिहिली, हे संविधान लिहिलं। त्याच्यामुळं बाबासाहेब एकटे बौद्ध समाजाचे नसून बाबासाहेब हे संपूर्ण 12 बलुतेदार समाज बांधवांचे आहे। त्याच्यामुळं 9 तारखेच्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असल्या कारणानं त्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भामध्ये एक चर्चासत्र आयोजित केला होता। त्या चर्चासत्रामध्ये या 3 जणांच्या विषयावरती हे चर्चासत्र असल्या कारणानं, सावरकरांची जयंती असल्या कारणानं पहिल्या नंबरला सावरकरांचा फोटो घेण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवरती हा भारत देश, त्या संविधानावरती हा भारत देश चालतो, त्या संदर्भामध्ये 2 नंबरला बाबासाहेबांचा फोटो घेण्यात आला होता आणि 3 नंबरला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो घेण्यात आला होता। मातंग